माघ पौर्णिमेचे हे दान तुमचं आयुष्य नक्की बदलेल, म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आज मी तुम्हाला सांगणार आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या एका असाधारण घटनाबद्दल, जिथे एक पराक्रमी राजा स्वतःच्या अहंकारामुळे सर्व काही गमावतो आणि एका गरीब म्हातारी स्त्रीच्या दानामुळे त्याचे जीवन बदलते. हा व्हिडिओ तुम्हाला शिकवेल अहंकार, दान आणि नम्रतेचा खरा अर्थ, आणि का माघ पौर्णिमेला केलेले दान महान पुण्य देते. शेवटपर्यंत बघा, कारण या कथेत आहे एक असा धडा जो प्रत्येक माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आर्यावर्त देशात धर्मकेतू नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करत होता. त्याचे राज्य इतके संपन्न आणि वैभवशाली होते की त्याचे वर्णन शब्दांतून कठीण होते. राजमहल सोने, माणिक, निळम आणि मोत्यांनी सजलेले होते. भिंतींवर सुवर्णपत्रक आणि नक्षीकाम केलेले रथ, सिंहासनावर चमकणारा मुकुट आणि मानात घातलेली रत्नमाळ राजाच्या सामर्थ्याचे प्रतीक होती. दरबारातील प्रत्येक गोष्ट वैभवपूर्ण होती. सोनेरी तांबड्या गालिचांवर विश्रामासाठी आसन, सुवर्ण वर्तन, चमकदार चांदीचे भांडे आणि प्रत्येक साजशृंगारात दैत्य सैनिकांची उपस्थिती. परंतु या सर्व वैभवामुळे राजाच्या मनात अहंकाराची नवी पातळी आली होती. तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागला, देवाच्या समकक्ष मानायास तयार. प्रजा, सेवक, साधू संत आणि ब्राह्मण यांच्याशी तो उद्धटपणे वागत असे. दरबारात कोणीतरी आले की त्याचे कौतुक न करता अपमान करणे ही त्याची सवय झाली होती. एखादा ब्राह्मण दरबारात येतो तरी राजा त्याच्याकडे तुच्छतेने पाहत म्हणायचा, "अरे भिकाऱ्या, तुला धर्म शिकवायचे आहे की फक्त दान मागण्यासाठी जन्मलोयस?" आणि साधू संत जर शांतपणे उपदेश करण्याचा प्रयत्न करत त्याचा मार्ग दाखवला तर राजा त्यांचा मनोबल ढासळवण्यासाठी हसत हसत वाक्य हाणायचा, हात हलवायचा आणि दरबारातील लोकांना सांगायचा, "हे सर्व माझ्या वैभवाच्या समोर काहीही नाहीत." दरबारात जसा काही ब्राह्मण किंवा साधू येत असे, राजा त्याला आपल्या सिंहासनावरून पातळ, वेदना भरलेल्या नजरेने पाहायचा. डोळ्यात गर्वाचा तेज चमकत असे. त्याचे हावभाव इतके प्रचंड आणि भव्य असायचे की प्रजेला ते अगदी थरथराटून जाणारे वाटायचे. तो स्वतःच्या वैभवात इतका गुंतला होता की त्याला धर्म, दया किंवा नम्रतेचे महत्त्व लक्षातही येत नव्हते. या अहंकारपूर्ण वर्तनामुळे राजाची प्रतिमा लोकांच्या मनात भलेही भव्य दिसत असे, पण त्याचा अंतर्गत विश्व नैराश्य आणि उंचावलेला गर्व यांच्यामध्ये विखुरलेला होता. राजाच्या अहंकारामुळे दरबारातील वातावरण नेहमीच तणावपूर्ण असायचे. एकदा एका वृद्ध ब्राह्मणाने दरबारात प्रवेश केला. त्याचे केस पांढरे, चेहरा शांत आणि ज्ञानाने तेजस्वी होता. हातात श्रीमंत राजाची सेवा करण्यासाठी काही दान घेऊन आला होता. राजा त्याच्याकडे पाहत म्हणाला, "अरे वयोवृद्ध भिकाऱ्या, तुला इतक्या शाही दरबारात काय काम? तुला फक्त दान मागणे माहीत आहे, ज्ञान नाही." तो वृद्ध ब्राह्मण जरा उभा राहिला, हात जोडले आणि नम्रतेने म्हणाला, "राजन, मी धर्मासाठी आलो आहे. कृपया जे काही देऊ शकता ते द्या, याचं पुण्य होईल." राजाने त्याचा अपमान करत तोंडाचा कडा उंचावला, नजरेने त्याला ढकलले आणि मोठ्या आवाजात हसत म्हणाला, "काय बोलतोस? या महालात येण्याची हिंमत तुला कशी झाली? बाहेर जा." सैनिकांनी ब्राह्मणाला जोराने दरबारातून ढकलले. ब्राह्मण डोळे नीट करून शांतपणे बाहेर पडला. त्याचे हृदय दुःखाने भरलेले होते, पण त्याने राग किंवा द्वेष दाखवला नाही. तो म्हणाला, "अहंकाराने अंध झालेला माणूस स्वतःच्या पापातून दूर होईपर्यंत कधीही सुखी होऊ शकत नाही." दरबारातील इतर लोकही या दृश्याचे साक्षीदार होते. विद्वानांना दुःख झाले, पण त्यांनी काहीही बोलू शकले नाही, कारण राजाचा राग अतिशय तीव्र होता. काही मंत्री आणि सैनिक राजाच्या आदेशांचे पालन करत होते, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर भीती, संभ्रम आणि नाराजी स्पष्ट दिसत होते. काही प्रजासत्तकांच्या उपस्थित लोकांचे हृदय वेदनेने भरले होते. ते जाणत होते की अहंकाराची ही लाट राजा स्वतःसही नाशाकडे नेत आहे. ही घटना दरबारात नेहमीप्रमाणेच झाली, पण तिचा प्रभाव खूप खोल होता. वृद्ध ब्राह्मणाच्या शांततेतून आणि राजाच्या दुष्टतेतून एक स्पष्ट धडा दिसून येत होता. अहंकारामुळे माणूस स्वतःस आणि इतरांना दुःख देतो. राजाच्या अहंकारामुळे पृथ्वीवर धर्माची हानी होत असल्याचे देवलोकात पाहून भगवान विष्णूंनी स्वतःच या राजात धर्मकेतूची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी साधा ब्राह्मण रूप धारण केले. त्यांच्या अंगावर फाटकी वस्त्र होती, वळणारी धूपासारखे उखळलेले, गळ्यात फाटलेले, साधेपणा दर्शवणारे. हातात एक साधी काठी आणि चेहऱ्यावर एक अद्भुत तेज होता, जे पाहणाऱ्याला त्यांच्या दिव्य गूढेपणा जाणवून देत होते. त्यांनी दरबारात प्रवेश केला.
थोडा सावकाश पावलांनी चालत, हातात फक्त एक थोडेसे अन्न मागणारे पात्रता दाखवणारा पोशाख धरून. राजा त्याच्याकडे पाहत म्हणाला, "अरे भिकाऱ्या, तुला या महालात येण्याची हिंमत कशी झाली? माझ्या वैभवाचा तुला काही उपयोग नाही." ब्राह्मण शांतपणे राजासमोर उभा राहिला आणि हळूच म्हणाला, "राजन, मी गरीब आहे. धर्मासाठी थोडे अन्न व वस्त्र मागतो. देयक तुला पुण्य देईल आणि मला त्यातून आशीर्वाद मिळेल." राजा हसत म्हणाला, "भिकाऱ्या, काम न करता दान मागणारे लोक मला आवडत नाहीत. बाहेर जा." ब्राह्मणाचे डोळे मंद स्मिताने चमकत होते आणि त्यांनी धीटपणे पण गंभीर स्वरात म्हटले, "राजन, अहंकाराचा नाश झाल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही. तुझे पाप तुलाच भोगावे लागेल. तू स्वतःला देव समजतोस, परंतु धर्माचा अपमान करणे हीच तुझी कमजोरी आहे." दरबारातील प्रत्येक क्षण तणावपूर्ण होता. सैनिक, मंत्री आणि विद्वान या संवादाचे साक्षीदार होते. राजाच्या चेहऱ्यावर राग आणि गर्व दोन्ही स्पष्ट दिसत होते, तर ब्राह्मण शांत आणि संयमी उभा राहिला. त्यांचे शब्द प्रत्येकाला अंतर्मुख करणारे होते, पण राजाला त्यांचा अर्थ लगेच कळेला. ही परीक्षा फक्त शब्दांची नव्हती, ही राजाच्या अंतर्मनातील अहंकाराची परीक्षा होती. ब्राह्मणाचे प्रत्येक हालचाल, प्रत्येक शब्द, प्रत्येक नजरेचा अर्थ राजाला स्वतःची चूक सामना करण्यास भाग पाडणारा होता. राजाच्या अहंकारामुळे आणि धर्माचा अपमान केल्यामुळे काही दिवसातच त्याच्या राज्यावर संकटे कोसरायला लागली. पिके नष्ट झाली, शेतीसाठी रुतलेल्या जमिनीवर काहीही उगवले नाही. खजिना हळूहळू रिकामा होऊ लागला. शत्रूंनी राज्यावर चाल केली आणि शहराभर रणधुमाळ उडाला. प्रजाही नाराज होऊन राजाला सोडू लागली. भिक्षाटन करणाऱ्या गरीब लोकांवर होणारे अत्याचार पाहून त्यांचे हृदय वेदनेने भरले. राजा, ज्याचा वैभव आधी जणू पृथ्वीवर देवासमान होता, आता गरीब, एकटा आणि निराधार झाला. महाल गेला, मुकुट गेला, धडपडलेली प्रतिष्ठा नष्ट झाली. त्याला उपाशीपोटी वनात भटकावे लागले. थंडीच्या झुरळत्या वाऱ्याने शरीर थरथरायला लागले. उपाशीपोटी त्याचे पोट वेदनांनी भरले. झाडे, झुडपे, धूप आणि पाण्याचे गोडसर अनुभव राजाला भासत नव्हते. तो स्वतःच्या चुकीचा गहिरा विचार करत होता. एके दिवशी माघ महिन्यात नदीकाठी तो थकलेला आणि उपाशी होता. तेव्हा त्याने एका वृद्ध म्हातारी स्त्रीला बघितले. तिच्या हातात फक्त थोडेसे धान्य होते. चेहरा गढलेला, पण मन मोठे आणि हृदय निर्मळ होते. ती नदीकाठी माघ स्नान करून देवाचे स्मरण करत होती. तिच्या स्वरात शांत आणि भक्तिपूर्ण मंत्र झिरत होते. राजा थरथरत तिच्याजवळ गेला आणि नम्रतेने विचारले, "माता, मला थोडे अन्न द्याल का? मी फार उपाशी आहे." म्हातारीने त्याच्याकडे पाहिले. तिला स्वतःजवळ फारसे नव्हते, तरीही तिने आपले धान्य राजाला दिले. ती म्हणाली, "बाळा, आज माघ पौर्णिमा आहे. आज केलेले दान महान पुण्य देतं. देव सर्वांचा सांभाळ करतो. तुला जे काही मिळेल त्यातून आनंद मिळो." राजा डोळ्यात अश्रू घेऊन उभा राहिला. त्याने अंतर्मनात विचार केला, "मी राजा असताना गरिबांचा अपमान केला, ब्राह्मणांचा नीच वागणूक दिली, आणि आज ही गरीब स्त्री मला आपले थोडेसे धान्य देत आहे. मी किती मूर्ख होतो." त्या क्षणापासून राजाच्या हृदयात पश्चाताप आणि आत्मसंशोधन सुरू झाले. त्याला अहंकार सोडण्याची खरी गरज लक्षात आली आणि पहिला भावनात्मक धडा मिळाला. अंधार पसरलेला, फक्त मंद वाऱ्याचा आवाज आणि नदीचा गुळगुळीत प्रवाह ऐकत होता, परंतु त्याच्या मनात कुठेही शांतता नव्हती. पोट उपाशी, शरीर थरथरलेले आणि मन आपल्या पापांनी भरलेले. ब्राह्मणांचा अपमान केला, प्रजेवर केलेले अत्याचार, अहंकारातून उडवलेले गर्वाचे उंचावलेले मापदंड सगळे आठवले. राजा झोपायला बसला, पण निद्रा दूर. डोळ्यात अश्रू, अंतर्मनात दुःख आणि पश्चातापाचा अगदी खोल अनुभव. त्याने स्वतःशी गूढ संवाद केला, "मी अहंकारात अंध झालो. माझ्या वैभवामुळे मी धर्माचा अपमान केला. हीच माझी मूर्खता आहे. आजपासून मी अहंकार सोडीन, नम्रतेने जीवन जगेन, धर्माचे पालन करीन." संध्याकाळ झाली आणि माघ पौर्णिमेच्या दिवसाची तयारी सुरू झाली. राजा नदीकाठी गेला आणि त्याने पवित्र स्नान केले. थंड पाण्याने अंग धुतल्यावर त्याला अशा प्रकारचा आनंद अनुभवायला मिळाला जसा कधी अनुभवला नव्हता. त्याने उपवास धरला, फक्त थोडेसे अन्न घेतले आणि जे काही मिळेल ते दान करण्याचा निश्चय केला. गावोगावी जाऊन तो लोकांची सेवा करू लागला. गरिबांना अन्नदान केले, वस्त्रदान केले, ब्राह्मणांना आदराने स्वागत केले, साधू संतांच्या मार्गदर्शनाचा आदर केला. राजाचे हृदय मनापासून भक्तीने भरले होते. प्रार्थनेत त्याने स्वतःच्या चुकीसाठी क्षमा मागली आणि भगवान विष्णूंना आपल्या मनाचा शुद्ध नमन अर्पण केला. त्याच्या मनात आता एकच भावना होती, दयाळूपणा, नम्रता आणि धर्माचरण. अशा प्रकारे राजा फक्त बाह्यदृष्ट्या नव्हे तर अंतर्मनातही बदलला होता.
माघ पौर्णिमेच्या दिवशी केलेले दान आणि भक्तीचा अनुभव त्याला पापातून मुक्त करण्यासाठी प्रचंड प्रभावी ठरला. त्या रात्री माघ पौर्णिमेच्या दिवशी राजा आपले व्रत पूर्ण करून थकल्यानंतर नदीकाठी शांत बसला होता. त्याचे हृदय भक्तीने, डोळे अश्रूंनी भरलेले. अचानक हवेत एक तेजस्वी प्रकाश पसरला. त्या प्रकाशात एक अद्भुत रूप प्रकट झाले, ब्राह्मणासारखे पण दिव्य तेजाने परिपूर्ण. भगवान विष्णू होते. त्यांच्या चेहऱ्यावर सौम्य हास्य, डोळ्यात अनंत ज्ञान आणि करुणा, हातात आशीर्वादाची मुद्रा. ते राजासमोर उभे राहिले. राजाच्या अंतर्मनातील पश्चाताप आणि नम्रता त्यांनी अगदी जाणून घेतली होती. भगवान विष्णू म्हणाले, राजन, तू अहंकाराचा त्याग केला आहेस. तुझा आत्मा शुद्ध झाला आहे. माघ पौर्णिमेला केलेले दान, उपवास आणि लोकसेवा तुला पापातून मुक्त करीत आहे. आता तू पुन्हा धर्मनिष्ठ आणि नम्र राजा झाला आहेस. राजा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाला, भगवंत, मी माझ्या अहंकारामुळे किती चुकीचे वागत होतो हे मला कधीच समजले नव्हते. कृपया मला क्षमा करा. आता मी केवळ धर्माचे पालन करेन, प्रजेला सेवा करेन आणि नम्र राहीन. भगवान विष्णूंनी त्याला आशीर्वाद दिला. काही काळानंतर राजाला पुन्हा राज्य प्राप्त झाले. पण यावेळी तो दयाळू, धर्मनिष्ठ आणि नम्र राजा झाला. प्रजा त्याच्यावर आदराने व विश्वासाने भरली आणि राज्यात शांती आणि समृद्धी पुन्हा प्रस्थापित झाली. अहंकार सर्वनाश करतो, माणूस स्वतःच नष्ट होतो. दान, नम्रता आणि सेवा उद्धार करतात. ब्राह्मण, गरीब आणि साधू यांचा आदर केल्याने ईश्वर प्रसन्न होतो. माघ पौर्णिमेला केलेले दान विशेष पुण्य देतात, जे पाप नष्ट करून कल्याण घडवतात. या प्रकारे ही कथा आपल्याला शिकवते की सर्व संपन्नता आणि वैभवाच्या आड अहंकार न ठेवता नम्रतेने जीवन जगा, लोकसेवा करा आणि धर्माचे पालन करा, तरच खरा सुख आणि ईश्वराचे आशीर्वाद मिळतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास माझा चॅनलला लाईक करा. नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.